रोहित पवार यांच्यासमोर बुलढाण्यातल्या एका चिमुकलीनं शेतकरी बापाची व्यथा मांडली आहे। शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ नसतं, कधी तेल नसतं, तरी तो पोशिंदा, असं या मुलीनं म्हटलं। मग शेतकऱ्याचा जीव गेल्यावर तरी सरकारला जाग येणार का, असा सवालही या मुलीनं उपस्थित केला। बुलढाण्यातल्या चिखलीच्या भरोसा गावातल्या शेतकरीच्या मुलीनं हे सगळे वक्तव्य केलेले आहेत। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातली ही दृश्य बघतोय आपण। खरं म्हणते तू, आम्ही पण ही दादा एक प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर तेव्हाच सरकारला जाग येते का? दुर्दैव असं आहे, शेतकऱ्यांच्या शेतात आळी पडते, काही कीटकनाशक पडते, तेव्हा सरकारला जाग येते। शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। तेलाला भाव काय 115 रुपये आणि सोयाबीनला भाव काय 3-4 हजार रुपये। शेतकऱ्याला काय पुरू राहिले? खरं म्हणते तू, आम्ही पण हीच भूमिका मांडतो। दादा माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत काही नाही, गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे। तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे। तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं, त्याचे भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो। तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय। तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी, तेव्हा टॅक्स असतो। वही आणायची असते दादा, तर पप्पा जर का म्हणजे माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं। नको करू, आम्ही तीच भूमिका घेतोय। तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे। मजुरी जर का करायला गेलं तर लोक त्यांच्या वावरात तर खूपच राबून घेते, पण रोज बी 200-250 रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराची। आणि दुसरं तुला काय माहितीये का, सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिले, आम्ही त्यांच्या उपकार केले, बाकी काही मदत नाही केली तरी चालतं, असं सरकारचं मत आहे। 1500 रुपयात काय होणार आहे का महिन्याला? 1500 रुपये नाही दिले चालते दादा, पण आमच्या मालांना भाव द्या। पण तू आता कितवीत आहेस? 8वी बरं, आता 11वी-12वी कुठून करणार? 11वी-12वी पप्पा आमचे एकर शेती आहे, पप्पा म्हणजे चांगलं मोठ्या कॉलेजात घ्यायचं। तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी? हिचं तू 8वी ना, 11वी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे। ही ज्या पद्धतीने बोलते ना, आक्रमक भूमिका घेते, तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी, सगळेच बनतील, ही मोठी अधिकारी बनेल। आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी 11वी 12वी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे, असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे।